अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांती ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, बहुजनाचं राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज आणि ज्या महामानवांनी बहुजनासाठी आपलं आयुष्य वेचलं त्या महामानवांना त्रिवार अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन. बंधू आणि भगिनींनो, गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल या चॅनलवर आपण बुद्ध आणि धम्म या ग्रंथावर रोजचा एक व्हिडिओ आपण टाकत असतो. आजपर्यंत आपले जवळजवळ 700 ते 800 व्हिडिओ तयार आहेत. आपण गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलवर जाऊन ते व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं ही नम्र विनंती. आता आपण विषयाकडे वळूया. आपण समर्पण घेऊया आणि मग सुरुवात करूया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम देशना सुखा संघस्स सामगे समागान तपो सुखो. सुखकर बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता आणि सुखकर समूह तपस्या. धम्मपद बुद्ध हो 1494 समर्पण संपलं. आता आजच्या विषयाकडे वळू. आजचा विषय आहे छन्न परतला. आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये पाहायला आपण सिद्धार्थ गौतम घरदार सोडून गेलेले आहे आणि त्याच्या सोबत कंथक नावाचा घोडा आणि छन्न नावाचा सेवक सिद्धार्थ गौतमाचा नेहमीचा. तर हे दोघं सोबत गेले होते सिद्धार्थ गौतमाच्या. परंतु त्यांनी बुद्धानं सांगितलं, मित्रांनो, आता तुम्हाला तुमच्या ठिकाणी तुमच्या घरी जाणं भाग आहे, त्यामुळं विरह होताना दुःख मानू नका असं समजावून सांगितलं. मग छन्न आणि कंठक हे दोघंजणं कपिलवस्तूकडे परत आले आणि सिद्धार्थ गौतम राजगृहाकडे निघून गेले. तर काय काय घडलेलं आहे याच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार. आपला मालक अशा रीतीने अरण्यात गेला, यामुळे दुःखी कष्टी झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचे अंतःकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याने कुठान कंटकासह तो एका आणि प्रयत्न करीत होता, त्याचे अंतःकरण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याने कंटकासह तो एका झाडाखाली
आणि कंटकासु सह तो एका रात्रीत करीत असे, कूच करीत असे. त्याच रात्रीने आपल्या स्वामी आपल्याबरोबर नाही याचा विचार करीत प्रवास संपवण्यात त्याला 8 दिवस लागले. कंठक थोडा जरी मोठ्या आवाजात बोलत आहे. मोठ्या शुराच्या आवेशाने कूच करीत होता, तरी तो अगदी गलित गात्र निस्तेज झाला होता. जरी तो अलंकार मुक्तानी तो अलंकार भूषणांनी सजवलेला होता, तरी बरोबर आपला धनी नाही, म्हणून अगदी स्वरूपहीन दिसत होता. आणि ज्या दिशेने त्याचा मालक गेला होता, त्या मार्गात त्या दिशेकडे वळून एकसारखा किंचाळत होता. आणि ज्या दिशेला त्याचा मालक गेला होता, म्हणजे सिद्धार्थ गौतम गेले होते, त्या दिशेकडे वळून एकसारखी मान वर खाली करून केविलवाण्या सुरात किंकाळत होता. तो जरी अतिशय भुकेलेला होता, तरी पूर्वीच्या प्रमाणे केबिलवाण्या सुरात किंकाळत होता. तो जरी एखाद्या अतिशय भुकेलेला होता, तरी पूर्वीप्रमाणे मार्गात गवत, किडे, पाणी याची त्याने अपेक्षा केली नाही किंवा त्यांना तोंडही लावले नाही. कोणत्या कंठक नावाच्या घोड्यानं. हळूहळू ते शेवटी वस्तूला येऊन पोहोचले. कंठक छन्न कपिलवस्तू नगरीत तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होता. ते दोघे कपिलवस्तूला शरीराने पोहोचले, मनाने नाही. जरी कपिलवस्तू नगरी अधूनमधून कमळाच्या ताळव्यांनी भरलेली, जलाशयामुळे व फुलांनी बहरलेल्या पक्षामुळे उल्हासित व शोभिमान दिसणारी होती, तरी आज तिच्या नागरिकांचा आनंद पार मावळला होता. निस्तेज चेहऱ्याने व अश्रू ढाळीत त्या दोघांनी जेव्हा हळूहळू शहरात प्रवेश केला, तेव्हा त्या शहरातील सर्व लोक त्यांना शोकात बुडालेले दिसले. जेव्हा
लोकांनी छन्न आणि घोडा कंठ हे शाक्य कुळाच्या कुलदीपाशिवाय गलित गात्र स्थितीत परत आलेले पाहिले तेव्हा त्यांनी ढळाढळा अश्रू ढाळले. कुठे आहे आमचा राजपुत्र? कुठे आहे या कुळाचा राजाचा कुलदीप? असे म्हणून व अश्रू ढाळीत लोक रागाने छत्राच्या मागोमाग धावू लागले. गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य आहे आणि ज्या अरण्यात गौतम राहत होता कुलदीप असे म्हणून अश्रुढाळीत लोक रागाने छन्नाच्या मागोमाग रस्त्याने धावू लागले. आणि गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य आहे आणि या अरण्यात गौतम राहत आहे ती नगरी आहे. गौतमाशिवाय या शहराचे तुम्हाला काही सुद्धा आकर्षण वाटत नाही. इतक्यात राजपुत्र आला असा हर्षोद्गार काढीत नागवंशातील नगरयुवती रस्त्याचा आणि गौतमाशिवाय शहराचे आम्ही काही सुद्धा आकर्षण वाटत नाही. इतक्यात राजपुत्र आला असा हर्षोद्गार काहीशा छोट्या नगरयुवती रस्त्याच्या बाजूला खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या. परंतु जेव्हा त्यांना घोड्याची पाठ रिकामी पाहिली तेव्हा इतक्यात राजपुत्र आला असा हर्षोद्गार काढीत नगरयुवती रस्त्याच्या बाजूच्या खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या. परंतु जेव्हा त्यांनी घोड्याची पाठ रिकामी पाहिली तेव्हा राजपुत्र धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागल्या. अशा प्रकारे कंठक नावाचा घोडा आणि छन्न नावाचा सेवक हे दोघंजण कपिलवस्तूला येऊन पोहोचले. आजचा व्हिडिओ इथे थांबूया. परत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होये रे. दंग नमामि धम्मंग नमामि संघंग नमामि. परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.